हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजेस करिअर अकॅडमी यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. अत्यंत महत्त्वाची अशी माहिती मित्रांनो, की वरिष्ठ अधिकाऱ्यांना भेटल्याच्या नंतर तुम्हाला मी सांगितलं की परीक्षा परिषदेमध्ये पण खूप हे आहेत आणि आज काही अधिकाऱ्यांशी संभाषण जे झालेले त्या संदर्भामध्ये तुम्हाला एक महत्त्वाची माहिती सांगायची होती की टॅब वाढीच्या संदर्भामध्ये. मित्रांनो, टॅब वाढणं खूप गरजेचं होतं. 2 दिवस टॅब वाढलेला आहे, परंतु तो महत्त्वाचा विषय वेगळा नाही, म्हणजे तो विषय वेगळा, परंतु महत्त्वाचा मुद्दा असे मित्रांनो की खूप मुलांना अजूनही समस्या येत आहेत. त्या समस्या उद्या सोमवार अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. मी पुण्यात राहतो आहे, त्याचनंतर तुम्हाला मी माहिती सांगणार आहे की याच्यात काय करायचं आपल्याला, काय नाही, आणि काही झाले संदर्भात जी त्रुटी होत्या त्या त्रुटीसुद्धा दूर झालेल्या आहेत. परंतु आता सर्वात मोठी त्रुटी आहे मिसमॅच, OTP इतर समस्या संदर्भात आणि काही डॉक्युमेंटच्या संदर्भात, प्राधान्यक्रमाच्या संदर्भामध्ये ज्या बी समस्या असतील ते कमेंट बॉक्समध्ये टाका. उद्या 100% आयुक्त कार्यालयामध्ये ह्या समस्या मांडण्याचा मी प्रयत्न करेनच. अजून एक महत्त्व सांगायचं होतं की तुम्ही काळजी करू नका, हे सर्व गोष्टी क्लिअर जोपर्यंत होत नाही तोपर्यंत टॅब क्लोज होत नाही, अशी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे मित्रांनो. त्यामुळे पॅनिक होऊ नका, एवढं सांगायचं होतं. आणि एक दुसरी महत्त्वाची की तुम्ही एरर होत असेल तर कॅची फाईल डाउनलोड करा. काही त्रुटी कशा आहेत ते तुम्ही सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. महत्त्वाची माहिती मी सांगतो मित्रांनो. पहिला पॉईंट की खूप एरर येत आहेत, मिसमॅच येत आहेत. त्याच्यामध्ये कसे की OTP येत नाही, तर OTP होत नसेल तर इनकॉग्निटो टॅबनं ओपन करा, येतील. नाही थोडंसं वाट पहा, ठीक आहे. त्याच्यानंतर आपला जो व्हॉट्सअप ब्राउझर आहे, आपला जो गुगल क्रोम ब्राउझर आहे किंवा तुम्ही जो बी ब्राउझर वापरताय, मोझिला, फायरफॉक्स वगैरे जे पण, तर ते सर्वांचं कॅची फाईल डिलीट करा, ठीक आहे. इनकॉग्निटो टॅबनं शक्यतो ओपन करा, त्याच्यातून तुम्हाला OTP येऊन जाईल. आणि दुसरा मुद्दा की प्राधान्यक्रम जर 7 तारखेच्या अगोदर तुम्ही जनरेट केले असतील ते सर्व प्राधान्यक्रम रिजनरेट करा, सर्व प्राधान्यक्रम डिलीट करा. असं तुम्ही कितीही वेळेस करू शकता, त्याला लिमिट नाही आहे, ओके. त्याच्यानंतर शक्यतो रात्री प्राधान्यक्रम देण्याचा प्रयत्न करा. प्राधान्यक्रम देण्यासाठी मी गाईड करतच आहे, त्याचं काही काळजी करण्याचं काही कारण नाही. सर्वांची कॉल घेत आहे, सर्वांना मी सांगत आहे तेवढं पॅनिक होऊ नका. डेट वाढलेली आहे 2 दिवस, 11 तारखेच्या ऐवजी 13 तारीख झालेली आहे प्राधान्यक्रम जनरेट होण्याची, त्यामुळे पॅनिक होऊ नका. असे 2 दिवस वाढतील अपेक्षा ठेवूया. 13 तारखेपर्यंत सॉल्व नाही झालं तर अजून 1 दिवस वाढतीलच, त्याचं काही टेन्शन नाही. परंतु महत्त्वाचा विषय की त्याच्या अगोदर आपण करून घेणं, सर्टिफाय करून घेणं, प्राधान्यक्रम जनरेट करून घेणं खूप महत्त्वाचं आहे, एवढं सांगायचं होतं. आणि दुसरं एक आहे, अजून काही अपडेट असेल तर तुमची जे बी समस्या आहेत सर्वरच्या, म्हणजे तुमच्या एज्युकेशनच्या संदर्भात काही असतील, पवित्र पोर्टल 2025@gmail.com या ईमेल ID वर संपर्क साधा किंवा ते बुलेटिनमध्ये दिलेलंच आहे, ठीक आहे. बुलेटिनमध्ये त्याच्यामध्ये पवित्र 2025@gmail.com असं काहीतरी वेबसाईट आहे, ती म्हणजे ईमेल ID आहे, त्याच्यावर तुम्ही संपर्क साधा. अजून काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट टाका. तुमच्या समस्या आपण आयुक्त कार्यालयासमोर अधिकाऱ्यांसमोर मांडण्याचा प्रयत्न करीनच. आणि दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की तुम्ही पॅनिक होऊ नका, ठीक आहे. पॅनिक होऊ नका. बार तर रिनीट हे करा. आस्थापनाच्या जे काही झाले आहेत, ज्यांना खूप आलेले आहेत, ज्यांचं DED BEd MAd झाले, त्यांना खूप आस्थापना 200+ आलेले आहेत, त्यांना 100च देणार आहे मित्रांनो. म्हणून सांगत होतो की ते अनलिमिटेड प्राधान्यक्रम किती महत्त्वाचे होते. तो आता विषय नाही आहे, परंतु ते 100 व्यवस्थित भरा. 50 जे असतील संस्थाच्या, काही जणांना 2-2 हजार आस्थापना आलेले आहेत खाजगी, आणि त्याच्यातून फक्त 50 टाकायचे, ते ठरवून भरा. काही समस्या असेल तर एजेस करिअर अकॅडमी हे ॲप्लिकेशन डाउनलोड करा, त्याच्यामध्ये बॅच जॉईन करा. तुम्हाला 100% मार्गदर्शन मी देण्याचा प्रयत्न करेन, काळजी करू नका, एवढं सांगायचं होतं. अजून तुमच्या काही समस्या असतील तर उद्या सोमवारचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. काही शैक्षणिक पात्रतेमध्ये काही त्रुटी झालेल्या असतील तर त्या 100% आयुक्त कार्यालयातले अधिकारी हे त्रुटी दूर करतील, एवढी मला त्यांच्यावर विश्वास आहे. आणि राहिला प्रश्न परीक्षा परिषद आणि आयुक्त कार्यालय दोघं मिळून हे काम करतात मित्रांनो, तेवढं पॅनिक होण्याचं काही कारण नाही. डेट 2 दिवस वाढलेली आहे, एवढं तुम्हाला सांगायचं होतं. अजून काही अपडेट असेल तर 100% तुम्हाला सांगत असेल. आणि नवीन असेल त्याचं चॅनल सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.